इन्शुलिन नावाचं एक महत्वाचं हॉर्मोन आपल्या शरीरामध्ये आहे. इन्शुलिनची बरीच 8-10 कामं आहेत, पण त्यातलं एक काम असं आहे की आपल्या रक्तातल्या साखरेची पातळी जी खाल्ल्यानंतर वर गेलेली असते तिला परत नॉर्मल पातळीला आणण्यासाठी इन्शुलिन आपल्याला मदत करतं. ते कसं करतं, तर ती साखर ते घेतं आणि रक्तातनं वाहत नेऊन आपल्या पेशींना ती साखर ते देतं. पेशींना म्हणजे कुठल्या पेशी, तर त्या मेंदूच्या पेशी आहेत, मसल्सच्या आहेत, बाकी आपल्या ऑर्गन्सच्या आहेत. बरोबर. म्हणजे साखर त्यांना एनर्जी म्हणून वापरायची आहे. त्या पेशींना ते इन्शुलिन ते साखरेला बरोबर घेऊन जाऊन त्यांना देता येते. आणि ते करता येते म्हणजे काय करता येते की त्या पेशींपाशी जाऊन ते जणू काही दरवाजावर एखाद्या डिलिव्हरी पर्सननी नॉक करावं, अमेझॉनच्या डिलिव्हरी ड्रायव्हरनी, आणि पॅकेट द्यावं, तसं ते देत आहे. बरोबर. आणि ते ग्लुकोज आत गेलं की मग इन्शुलिनचं काम संपलं, नाही तर ग्लुकोज रक्तातच राहील, म्हणजे रक्तातली पातळी ग्लुकोजची खाली येणार नाही. तर हे इन्शुलिनचं काम आहे अनेक कामांपैकी, पण हे कदाचित सगळ्यात फेमस काम आहे. सगळ्यात महत्वाचं असं मी मुद्दाम म्हणत नाही, पण सगळ्यात फेमस काम आहे. बरोबर. आता हे काम करताना आपण एक साधारण अवस्था निरोगी माणसामधली बघूया, की खाल्ल्यानंतर समजा त्या रक्तामधली एक ग्लुकोजची पातळी एक नॅचरली वाढणार आहे, त्यात काही तसं अपायकारक नाही, पण नॅचरली एक वाढणार आहे. आणि ती परत नॉर्मलला खाली आणण्यासाठी अमुक एक इन्शुलिन मला लागलं. ही माझी साधारण अवस्था आहे, नॉर्मल अवस्था आहे, ही निरोगी अवस्था आहे. हे आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये होत आहे. आता होतंय काय की आपण अनेकदा मोजताना हे ग्लुकोजच फक्त मोजतो. म्हणजे तुम्हाला तुमच्या अनेक जण करत असतील की टेस्ट मॅन्युअल तुम्ही चेकअप करता, ग्लुकोजची लेवल मोजता. बरोबर. आम्ही लोकांना सांगतो मोजताना, तुम्ही जर माझ्याकडे आलात तर की ते इन्शुलिनची लेवल पण मोजा, कारण ती ग्लुकोजची लेवल नियंत्रित ठेवायला तुम्हाला किती इन्शुलिन लागलं हे महत्वाची गोष्ट आहे. राईट. म्हणजे एखादी 2 कार आहेत समजा, त्या दोन्ही 20 किलोमीटर पर आवरनी चालल्या आहेत, म्हणजे बाहेरनं दिसताना स्पीड सेम आहे, पण एकीचं काहीतरी इंजिनमध्ये बिघाडे आणि त्याचं प्रचंड स्ट्रेसमध्ये इंजिन फारच ऍक्सेलेटर प्रेस करायला लागलाय, असं काही कल्पना करा. वरनं बघताना तुम्हाला वाटेल सेम आहे, पण तसं नाहीये. तुम्ही जेव्हा तसं तिथे पडद्यामागे जसं बघता किंवा अंडर द हुड बघता, तसंच इथे इन्शुलिनची पातळी मोजली पाहिजे. सो आता कल्पना करूया की निरोगी अवस्थेमध्ये ती नॉर्मल आहे इन्शुलिनची पातळी, आणि ग्लुकोजची पातळी पण नॉर्मल आहे, सगळं नॉर्मल चालू आहे. आता समजा अशी कल्पना करू की ह्या व्यक्तीमध्ये समजा लाईफस्टाईलमध्ये, न्यूट्रिशनमध्ये काही गडबड झाली आणि त्यांच्या रक्तामध्ये ही जी ग्लुकोजची जी पातळीची वाढ आहे खाल्ल्यानंतर, ती वारंवार आणि भरपूर व्हायला लागली. जर ही ग्लुकोजची पातळी वाढायला लागली रक्तामध्ये, तर तुम्हाला साधी गोष्ट आहे की जास्त डिलिव्हरी ड्रायव्हर्स हे इन्शुलिन नावाचे बोलवायला लागते. सो तुमचे पॅनक्रियाज जास्त पाठवतात आणि कसं बसं करून, खूप कष्ट करून त्या सेल्सच्या दाराशी पुन्हा पुन्हा जाऊन नॉक करून ते भरपूर ग्लुकोज त्यांना द्यायचा प्रयत्न करतात आणि यशस्वी पण होतात. बरोबर. म्हणजे पडद्यामागे आता काय झालं की मी जर फक्त वरवर बघितलं तर माझी ग्लुकोजची पातळी आताही नॉर्मलच आहे. याला जर आपण स्टेज 2 म्हणलं, बरोबर, पहिली आपली स्टेज 1 जी हेल्दी स्टेज, या स्टेज 2 मध्ये म्हणलं तर ग्लुकोजची पातळी नॉर्मल आहे, पण इन्शुलिनची पातळी वाढून बसली आहे. बरोबर, कारण मला जास्त इन्शुलिन लागतंय लॉजिकली. आणि प्रत्येक पेशीचं कसं होतंय की आता जास्त ग्लुकोज आहे, पेशी तेवढ्याच आहेत, म्हणजे आता जास्त वेळा माझ्या दाराशी पॅकेज येणार, म्हणजे काय की माझ्या मागे लागल्यावर का होईल ना, तू ग्लुकोज घे. जितकं ग्लुकोजचं लोड जास्त, तितकं जास्त वेळा इन्शुलिन त्या सेलच्या दारापाशी येणार आणि दार वाजवणार. पहिल्यांदा होतं असं की सेल्स त्यांना ऐकायचं असतं, इन्शुलिनचं ऐकायचं नसतं असं काही नाहीये, तर ते भरपूर इन्शुलिन येतं, त्यांच्या मागे लागतात, ते ग्लुकोज ऍक्सेप्ट करतात. म्हणजे ह्याही अवस्थेत माणूस राहू शकतो. आणि आपण जर पडद्यामागे मोजलं तर आपल्या लक्षात येतं की ही हाय इन्शुलिन आणि नॉर्मल ग्लुकोज अशी ही अवस्था आहे. राईट. म्हणजे जर का इन्शुलिन लेवल मोजली नाही टेस्ट करताना, बरोबर, तर त्या माणसाची किंवा त्या व्यक्तीची शुगर लेवल जी आहे ती नॉर्मलच दिसते, नॉर्मल दिसेल. सो तो काय म्हणतात, आता ऑब्व्हियसली त्याच्या रेंज नुसार त्याचा तो प्री डायबिटिकच्या किती जवळ आहे, और ह्या सगळ्या गोष्टी होतील. बरोबर, पण टेक्निकली त्याला डायबिटीज हा आजार नाही असं आपण म्हणू, जर का त्यांनी इन्शुलिन तपासलं नाही तर. कारण डायबिटीसची डेफिनेशन आपण त्याच्यानुसार केली आहे की रक्तातले साखरेचं प्रमाण काय. मी ढोबळमानाने आता बोलतो. राईट. सो त्यामुळे आता अशी बघूया आपण गंमत की मगाशी जसं आपण बघितलं की एखाद्या हॉर्मोनची हाय लेवल, आता इथे इन्शुलिनची हाय लेवल आहे, राईट, ती दुसऱ्या त्या जोडगोळीमधला दुसरा जो आहे रेझिस्टन्स त्याला घेऊनच येते. कुठल्याही हॉर्मोनची हाय लेवल आणि त्या हॉर्मोनला आलेला रेझिस्टन्स हे एकत्रच येतात. बरोबर, राईट. ती जोडगोळी आहे विलन्सची. त्यामुळे ह्या व्यक्तीच्या शरीरामध्ये होत आहे काय की आत्ता त्यांची ग्लुकोज आत्ता नियंत्रणात आहे, ग्लुकोजची पातळी, पण इन्शुलिनची पातळी वाढलेली आहे. त्यामुळे ते नॉर्मोग्लायसिमिया आहे त्यांच्यामध्ये. म्हणजे काय, नॉर्मल आहे ग्लुकोज, टेक्निकल शब्द काय, नॉर्मोग्लायसिमिया, पण दे आर हायपर इन्सुलिनिमिक. म्हणजे त्यांना हायपर इन्सुलिनिमिया आहे आणि म्हणूनच त्यांना इन्शुलिन रेझिस्टन्स आहे. म्हणजे इन्शुलिन विरोध आणि अति इन्शुलिनता असं समजा मी त्याला मराठीत म्हणायचं, तर अति इन्शुलिन आहे आणि इन्शुलिन विरोध आहे, हे दोन्ही अवस्था त्यांच्या शरीरामध्ये घडत आहेत. आणि
दुर्दैवाची बाब अशी आहे की ह्या अवस्थेमध्ये माणूस 10, 12, 15 वर्ष राहू शकतो. म्हणजे जरी मी अगदी निगुतीने दर वर्षाला ग्लुकोजची टेस्ट करून घेत असेल तर मला लक्षात येणार नाही, कारण माझी ग्लुकोजची टेस्ट नॉर्मलच येईल. पण मी ऑलरेडी इन्शुलिन रेजिस्टंट झालो आहे. म्हणजे मी जेव्हा तुम्हाला मगाशी हॉर्मोन्सचं बिघडलेलं गणित म्हणलं ते पडद्यामागे घडायला लागलंय. आता फक्त त्याचा इफेक्ट अजून दिसला नाहीये, पण त्याची पूर्वतयारी चालू आहे. आता आपण तिसऱ्या अवस्थेकडे जाऊ. हे समजल्यानंतर इथे 10, 12, 15 वर्ष गेली आहेत माझी. म्हणजे खरं तर मला लोकांना इथूनच परत स्टेज 1ला परत आणायला आवडेल. तिथेच पकडूया आपण, त्यांना परत आणूया. ते पकडण्याचा मार्ग जसं तू म्हणलास की इन्शुलिन मोजणं हा त्या पकडण्याचा मार्ग आहे. बरोबर. पण समजा त्यांनी ते नाही मोजलं, त्यांना हे लक्षात नाही आलं आणि आहे ती लाईफस्टाईल चालू राहिली तर काय गंमत होईल. आता आपण स्टेज 3 मध्ये पोहोचू. स्टेज 3 मध्ये काय होणार आहे की आता एक अशी अवस्था येईल की जेव्हा सेल्सनी आता गेली 10, 12, 15 वर्ष त्या इन्शुलिनचं सगळं मागे लागणं ऐकलंय की ठीक आहे बाबा, तो आता म्हणतोयस आता घेतो, पण थोडंसं रेजिस्ट करतायत, थोड्याशा कोडग्या व्हायला लागल्या. वन फाईन डे ते म्हणणार आहेत की आता आम्ही आणखी ग्लुकोज नाही घेऊ शकत, आणखी ग्लुकोज मी ऍक्सेप्ट करू शकत नाही. म्हणजे तुमच्या रक्तातली ग्लुकोजची पातळी जी आतापर्यंत नियंत्रणात राहत होती ती राहणार नाही, ती आता राहणार नाही. त्या स्टेजला साधारण तुम्हाला लोक म्हणतील की आता तुम्ही फॉर्मली डायबेटिक झालात. बरोबर. म्हणजे तुम्ही कुठल्या 3 अवस्थांमधून गेलात बघा. नॉर्मल ग्लुकोज, नॉर्मल इन्शुलिन, मग नॉर्मल ग्लुकोज, हाय इन्शुलिन, ज्याच्यात तुम्ही अनेक वर्ष असू शकतात. कोणी 5 वर्ष सुद्धा असू शकेल, पण भरपूर वर्ष त्यात तुम्ही असू शकाल. आणि तिसरी अवस्था म्हणजे आता इन्शुलिन तर हायच हाय, पण आता ग्लुकोज पण हाय व्हायला लागलं, आता तुम्ही फॉर्मली डायबेटिक झालात. आणि गंमत म्हणजे ह्या सगळ्या, म्हणजे मी हाताने दाखवताना थोडी स्टॅटिक लेवल दाखवते किंवा स्थिर दाखवते, पण ती इन्शुलिनची लेवल आपण मगाशी बोलतो तशी स्थिर नाही आहे. पहिल्या वर्षी जेव्हा वाढायला लागली तेव्हा ती एवढीच असेल कदाचित, पुढच्या वर्षी थोडी आणखी वाढेल, थोडी आणखी वाढेल. कारण आणि ती लेवल हाय म्हणजे हायपर इन्शुलिनिमिया आणि त्याच्या बरोबर येणारा इन्शुलिन रेजिस्टन्स किंवा इन्शुलिन विरोध, हे वाढत चालले, इंटेन्सिफाय होत चालले ते. आणि ते गेले 10, 12, 15 वर्ष इंटेन्सिफाय होत आहेत, आज झालेले नाहीत. बरोबर. आता ह्या तिसऱ्या अवस्थेत आपण फॉर्मली म्हणू की आता तुम्ही डायबेटिक झाला. मग ही मंडळी ती ग्लुकोज सप्रेशनच्या त्यांना गोळ्या दिल्या जातील वगैरे वगैरे गोष्टी केल्या जातील. म्हणजे म्हणायचा अर्थ असा की माझा डायबिटीस हा ह्या स्टेज 3ला चालू झाला, पण माझा इन्शुलिन रेजिस्टन्स हा आधीच चालू झाला. म्हणजे मी जर इन्शुलिन ट्रॅक जर माझं केलं, इन्शुलिन मी मोजलं दरवर्षी, तर मला आधीच कळणार आहे. तो एक प्रेडिक्टिव्ह मार्कर आहे. बरोबर. तो वर्तवू शकणार आहे की बाबा तू ह्या चुकीच्या रस्त्यावर चाललायस तर तू आधीच मागे ये. डायबिटीस व्हायची गरज नाही जर तुम्ही इन्शुलिन रेजिस्टंट झाला नाहीत तर. शुअर. बरोबर. सो अशी ती. आणि आता चौथी सगळ्यांना माहित असलेली अजून एक अवस्था म्हणजे काय की ह्या तुम्ही अनेकांना बघितलं असेल की डायबिटीसचे, हेवी डायबिटीसचे पेशंट बाहेरनं इन्शुलिन घेतात. आता तुम्ही म्हणाल की तू तर म्हणतोस की भरपूर इन्शुलिन आहे. बरोबर. मग ती अवस्थेत ते कसे पोचतायत तर 10, 15, 20 वर्ष प्रचंड इन्शुलिन तयार करून आपल्या पॅन्क्रियास मधल्या बीटा सेल्स या दबून जातात. लिटरेचरमध्ये फटिग्ड असा शब्द वापरला जातो. सो ते थकून जातात, त्यामुळे ते पुरेसे इन्शुलिन प्रोड्यूस करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना काय होतं की त्यांची ग्लुकोज तर हाय राहते, आणि मगाशी म्हणजे असं तिसऱ्या अवस्थेत दाखवलं हाय इन्शुलिन हाय ग्लुकोज, त्यांचं ग्लुकोज हायचं. आता इन्शुलिनच्या सेल दमल्यामुळे, बीटा सेल दमल्यामुळे त्या एवढंच इन्शुलिन प्रोड्यूस होतं, उरलेलं द्यायला लागतं, कारण त्याच्याशिवाय ते ग्लुकोज लेवल मॉनिटर होणार नाही. सो तुम्ही ज्यांना बघता की जे इंजेक्टेबल इन्शुलिन घेतात ते चौथ्या अवस्थेला पोहोचलेले मंडळी आहेत. बरोबर. तर हा टाईप 2 डायबिटीसचा हा प्रवास आहे.